अस्य कार्यक्रमस्य संयोजिका डॉक्टर भारती महोदया तथा संस्कृत विभागाध्यक्षः प्राध्यापक राउत महोदय एवं छात्रगण प्राध्यापकगण, मैं प्रथमतः संयोजकों धन्यवाद देती हूँ। महाविद्यालय के प्राचार्य, संस्कृत विभाग प्रमुख एवं कार्यक्रम की संयोजिका हमारी सखी, जिनका स्नेह मैं भी विगत 16 सालों से प्राप्त कर रही हूँ, तो मुझे खुशी है आज इस कार्यक्रम में सम्मिलित होने से। मैं अपना वक्तव्य मराठी भाषा में रखूंगी, चालेल ना मॅडम? बिल्कुल, महाराष्ट्र तो मराठी चाहते हैं। तुम्ही हिंदीत प्रास्ताविक केलं म्हणून मला असं वाटलं हिंदी अपेक्षित आहे का, आता विचार तसं हे केलेलं। खरं म्हणजे जेवढा परिचय करून दिला तेवढी मी मोठी नाहीये, एक सामान्य व्यक्ती आहे, संस्कृत साहित्याची आस्वादक आहे। अभ्यास, इतका मोठा अभ्यास, वेदासारखं वाङ्मय, रामायण महाभारतासारखं वाङ्मय, कालिदासासारखे महाकवी हे संस्कृतला अजरामर करणारे असे महान अभ्यासक, विद्वान, कवी, लेखक ज्या भाषेमध्ये आहेत, तिथे आपण त्या भाषेचे आस्वादक होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या आस्वादकाच्या भूमिकेतूनच मी आजही बोलणार आहे। खरं म्हणजे संस्कृत साहित्य मला का आवडायला लागलं तर ते यातल्या निसर्ग वर्णनांमुळे, निसर्गाचा आणि साहित्याचा जो एक अनुबंध आहे तो आज मी मांडत आहे। संस्कृत साहित्यातील निसर्ग हा विषय आपल्या पुढे मांडत असताना सर्वप्रथम हे सांगू इच्छिते की विश्वाची सर्जनात्मक अभिव्यक्ती म्हणजे निसर्ग किंवा प्रकृती। विश्व प्रकृतीच्या रूपामध्ये सर्जनशील भूमिकेतून आपल्याला दिसतं आणि मनुष्याची सर्जनात्मक अभिव्यक्ती म्हणजे काव्य। अशा प्रकारे विश्वाची सर्जनात्मक अभिव्यक्ती असलेला निसर्ग आणि मनुष्याची सर्जनात्मक अभिव्यक्ती असलेलं काव्य, या दोहोंचं नातं कसं आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी करणार। आपल्याला शिरसावंद्य असलेलं वेदवाङ्मय, वेदवाङ्मयात निसर्ग आपल्याला कसा दिसतो? भारतीय संस्कृती, धर्म, शास्त्र, कला यांचं मूळ वेदवाङ्मयामध्ये आहे। वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे। सत्य, सत्यान्वेषी मनुष्याने आपल्या समग्र सभोवताली असलेल्या प्रकृतीचं, निसर्गाचं अवलोकन करीत त्याला जे सत्य उमगलं ते वैदिक वचनांमधून व्यक्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं। अशा या वेदवाङ्मयामध्ये निसर्गाचं वर्णन हे कशा स्वरूपामध्ये आलंय तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या अनेक आराध्य देवतांचा उद्भव हा निसर्गातूनच झालेला आहे। त्यामुळे निसर्गाचे आणि मनुष्याचे संबंध कसे होते हे जर बघायचं असेल तर आपल्याला वैदिक वाङ्मयापासून सुरुवात करता येईल। वेदाची पहिली ऋचा अग्निम इळे पुरोहितम होतारम रत्नधातमम। वेदाचा पहिला शब्द अग्नी आणि या अग्नीची व्यापकता आपल्याला दिसून येते। चंद्र सूर्याच्या रूपामध्ये अग्नी आहे, पृथ्वीच्या उदरात ज्वालामुखी ज्याला आपण म्हणतो तो अग्नी आहे, मनुष्याच्या उदरात जठराग्नी आहे, वनस्पतींमध्ये अग्नितत्व आहे। त्यामुळे अंतरिक्षामध्ये, पृथ्वीस्थानीय वनस्पतींमध्ये, सर्व समस्त जीवांमध्ये त्यांच्या उदरामध्ये असलेला अग्नी, हे अग्नितत्व इतकं सूक्ष्म आणि व्यापक आहे की त्याच्या वर्णनापासून वैदिक वाङ्मयाला सुरुवात होते। या अग्नीचं किंवा ऊर्जेचं महत्व हे वैदिकांनी कसं जाणलं होतं आणि किती सुंदर शब्दामध्ये अभिव्यक्त केलंय हे आपल्याला दिसून येतं। आज सुद्धा अग्नितत्व आपण वेगळ्या रूपामध्ये अनुभवत असतो। म्हणजे आपल्या गाडीसाठी आपल्याला पेट्रोल लागतं, ते अग्नितत्वाचंच प्रतीक आहे। फोनची बॅटरी हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे। गॅस आपण वापरतो, घरातल्या वेगवेगळ्या उपकरणांसाठी आपल्याला वीज लागते।
आणि तिच्याशिवाय तर आपलं आज पान सुद्धा हलू शकत नाही. म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये अग्नितत्वाचं महत्व कसं आहे हे वैदिकांनी जाणलेलं होतं आणि म्हणून वेदाची सुरुवात अग्नी या शब्दापासून झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पंचमहाभूतांमधलं एक तत्व अग्नी आहे. म्हणजे अशा प्रकारे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून, अन्वेषणात्मक दृष्टिकोनातून आणि सत्य सांगत वैदिकांनी निसर्गाचं स्तवन केलेलं आहे. आणि मग आपल्याला असं दिसून येतं की सकाळ संध्याकाळच्या मनोरम आकाशामध्ये उषस या देवतेची कल्पना केली जाते. त्यानंतर अदिती, सूर्य, सविता या तेजाच्या देवता, त्यांचं स्तवन आहे. त्याचबरोबर मरुत, इंद्र यांच्या रूपामध्ये वर्षा आणि वायूचं स्तवन आहे. पृथ्वीला माता म्हटलंय, द्युलोकाला पिता म्हटलंय. द्योहो नाहा पिता पृथ्वी मे माता असं वैदिक ऋषी म्हणतात. तेव्हा त्यात किती व्यापक भाव दडलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि हा व्यापक भाव आपल्याला खरं तर जीवनाचं मर्म सांगतो. प्रकृती आणि मनुष्य म्हणजे निसर्ग आणि मनुष्य यांचं नातं प्रत्येक वेळी अधोरेखित करते. त्यामुळे वेदातलं कुठलंही सुक्त घ्या, कोणत्याही देवतेचं वर्णन घ्या, आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या भोवतालचा निसर्ग हाच आपला मायबाप आहे. ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये माता पित्याचं, बहीण भावंडांचं स्थान असतं, आजी आजोबांचं स्थान असतं, ते सगळं स्थान, तसे सगळे नातेसंबंध वैदिक ऋषींनी आपल्या सभोवतालच्या निसर्गामध्ये सुद्धा प्रस्थापित केलेले होते. आणि म्हणून मनुष्याला जगण्यासाठी लागणारी ऊर्जा ही निसर्गाकडनं प्राप्त होते. हे एक महत्वाचं जीवनसूत्र त्यांनी जाणलं. त्याचबरोबर मनुष्य या समष्टीचा एक व्यष्टी रूप आहे हे त्यांनी जाणलं. म्हणून व्यष्टी आणि समष्टी म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांचे अनुबंध शोधणं, ते अनुबंध स्पष्ट करणं हे काम वैदिक ऋषींनी त्यांच्या सुक्तांमधून केलंय. पण दृष्टिकोन कसा आहे? ज्याप्रमाणे आपण आपल्या आवडत्या व्यक्तींविषयी खूप प्रेमाने गोड बोलतो, कारण त्यामध्ये श्रद्धेचा भाव आहे, तो एक आत्मीय भाव आहे, त्यामध्ये एक विश्वास आहे, प्रेम आहे, सौहार्द आहे, जिव्हाळा आहे. आणि इतके अनुबंध असे एकरूप आहेत की त्यांच्याशिवाय आपण वेगळे आहोत किंवा त्याशिवाय आपण जगण्याची कल्पना करू शकत नाही. इतके ते एकरूप, एकरस, समस्वर असे अनुबंध निसर्गाशी स्थापित केलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच आपल्या असं लक्षात येतं की अग्नीची पूजा असेल, सूर्यदेवतेची पूजा असेल, उषेचं वर्णन, उषेचं दर्शन असेल, मरुत, वायू, रुद्र वेगवेगळ्या रूपामध्ये वायू तत्वाचं केलेलं स्तवन असेल, पर्जन्याचं स्तवन असेल, अंधकाराचं स्तवन असेल, रात्रीचं स्तवन असेल, ते सुद्धा खूप मनोरम आहे. म्हणजे रात्रीला मावशी म्हटलंय. असं पण उल्लेख काही ऋचांमध्ये आहेत की रात्रीच्या वेळी ही मावशी आपल्या मांडीवर ज्याप्रमाणे एखाद्या बालकाला झोपवते त्याप्रमाणे आपल्याला जवळ घेते आणि सकाळी ती उषेच्या हातामध्ये आपल्याला देते. आणि मग उषा काय करते तर ती सूर्याकडे आपल्याला सोपवते. म्हणजे विश्रामाची स्थिती देणारी विभावरी रात्र ती कशी समृद्ध आहे, तिचं आपलं नातं कसं जवळचं आहे. ज्याप्रमाणे माता, मावशी हे आपल्याला स्नेहाने आधार देऊन अंगाई गाऊन झोपी घालतात, तसं नातं त्या रात्रीशी आहे. आल्हाद देणारी उषा देवता, तिचं वर्णन एखाद्या भरजरी वस्त्र नेसलेल्या नर्तकीप्रमाणे केलंय. पण तिच्यासाठी जी विशेषणं वापरली आहेत, विश्ववारी, मघोनी, युवती, त्यातून ते जे उषस रूपाने असलेलं निसर्गातलं रोज नव्याने आपल्याला आनंद देणारं नव चैतन्य आहे, ते चिरनूतन आहे, ते रोज ताजं आहे, ते कधी जुनं होत नाही. म्हणजे ती ऊर्जा जी आहे ना आपल्याला निसर्गातनं मिळते ती रोज नवी ऊर्जा मिळते.
एखाद्या पदार्थाचा आपण 4 दिवस आस्वाद घेतला की कंटाळा येतो, पण निसर्गाचं तसं नाहीये. रोज सकाळी तुम्ही त्या उषा देवतेचं स्तवन करा. निसर्गाचं ते मनोरम रूप घराच्या बाहेर अगदी प्रकृतीच्या सानिध्यात खुल्या आकाशाखाली येऊन बघा. रोज सकाळ ही तेवढीच नित्य नूतन, ताजी, रसरसलेली, चैतन्याने तुम्हाला भारित करणारी अशी वाटेल, असा सुंदर भाव त्यातनं व्यक्त होतो. आणि मग ते युवती, विश्ववारा, मघोनी, केवढं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, संपत्ती आहे. ती संपत्ती आणि सामर्थ्य काय आहे तर ते ऊर्जा रूप आहे, ते चैतन्य. पण ते कसं आहे, विविध रंगी आहे. कारण सकाळचं किंवा संध्याकाळचं त्या संधी कालातलं जे आकाश असतं ते वेगवेगळ्या मनोरम रंगांनी युक्त असतं. आणि त्यामुळे अशा या सोनेरी किनार असलेल्या, वेगवेगळ्या रंगांनी युक्त असलेल्या संधी कालाचं स्तवन उषा या देवतेच्या रूपामध्ये वैदिक ऋषींनी केलंय. आणि त्यामध्ये आपल्याला त्यातली कलात्मकता दिसून येते, निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो, सत्यान्वेषी दृष्टी दिसून येते. ऋत म्हणजे नियमबद्धतेविषयीचं केलेलं गुणगान दिसून येतं. ऋत सत्य हे पर्यायी शब्द आहेत. सत अस्तित्व, ऋत नियमबद्धता, अस्तित्वात असलेली नियमबद्धता शोधण्याचं काम ऋषींनी केलं. आणि ऋतूंची संकल्पना, जे 6 ऋतू, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, हे जे 6 ऋतू आहेत, या ऋतूंची संकल्पना सुद्धा पहिल्यांदा वेदात आपल्याला दिसून येते. ऋतूवरून ऋतू, नियमबद्धतेने येणारं जे सृष्टीचक्र आहे त्याचं वर्णन या 6 ऋतूंच्या रूपाने केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून शिशिर, हेमंत, शरद या ऋतूंचं सुद्धा वैदिक ऋषी आनंदाने गान करतात. त्याचबरोबर ही सगळी सृष्टी आम्हाला मधुमत असावी असा सुद्धा आशीर्वाद या सृष्टीकडे मागतात. त्या संदर्भातली एक सुंदर ऋचा आहे, मधुनक्तम उत उषसहा मधुमत पार्थवम रजहा मधुद्योरस्तु नाहा पीता. म्हणजे पृथ्वी, उषस, रात्री, द्यौह हे सगळे आम्हाला मधुमत असू देत, आनंदरूप असू देत. आणि या आनंदरूप सृष्टीचं जे नियमबद्ध चक्र आहे ते म्हणजे षड ऋतू. या ऋतूंबरोबरच निसर्गातल्या अनेक तत्वांचं वर्णन करत असताना संपूर्ण निसर्ग म्हणजे एक ब्रह्माची अभिव्यक्ती असलेलं अशा एका विश्व पुरुषाच्या रूपामध्ये या तत्वाची, सृष्टीची कल्पना केली आहे. आणि मग जो ब्रह्म आहे तो सृष्टीला कसा धारण करू नये आणि चंद्र, सूर्य, भूमी हे कसे त्याचे घटक आहेत याचं सुंदर वर्णन काही ऋचांमध्ये आढळतं. यो भूतंच भव्यंच सर्वं यश्च अधितिष्ठति सर्वस्य च केवल तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नमः. यस्य भूमिः प्रमा अंतरिक्षम उत उदरम दिवं यश्चक्रे मूर्धानम तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नमः. यस्य सूर्यचक्षुः या विश्वपुरुषाचे नेत्र म्हणजे सूर्य आहे. चंद्रमाच पुनर्नवः अग्निः यश्चक्रे आस्यम तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नमः. अशा प्रकारे समग्र सृष्टी ही ज्या विश्वपुरुषाचे अंग प्रत्यांग आहेत अशी एक व्यापक कल्पना, अशी एक एकत्वाची कल्पना, अशी एक समष्टीची कल्पना या ठिकाणी आपल्याला दिसून येते की मनुष्य तर प्रकृतीपासून वेगळा नाहीच आहे, पण हे निसर्गातले सूर्य, उषस, रात्री, भूमी, अंतरिक्ष, द्युलोक हे जे सर्व घटक आहेत हे सुद्धा एकमेकांशी जोडलेलेच आहेत. ज्याप्रमाणे व्यक्ती आणि तिचे अवयव असा अवयवी अवयव भाव आपल्याला व्यक्तीमध्ये दिसून येतो, त्याप्रमाणे या विश्वव्यक्तीचे अवयव म्हणजे हे सूर्य, चंद्र, भूमी, अंतरिक्ष असे तत्व आहेत. असं सुंदर वर्णन अनेक ऋचांमध्ये आपल्याला आढळतं.
अशीच एक अजून सुंदर रुचा आहे. यस्य इमे हिमवंतो महित्वा यस्य समुद्रम रसया सह आहुः यस्य इमा प्रदेशो यस्य बाहुः कस्मै देवाय हविषा विधेम. उत्तुंग अशा हिमालयाला धारण करणारा. असं वाटतं समुद्राच्या लाटा बघून, या लाटा जणू काही त्या विश्व चैतन्य ब्रह्मतत्वाला भेटण्यासाठी उतावीळ झाले आहेत. असं ते कोणतं तत्व आहे बरं, की या सगळ्या दिशा त्याचे बाहू आहेत, संपूर्ण अंतरिक्ष त्याच्यामध्येच पुन्हा लीन होणार आहे, असं ते विश्वतत्व, अशी ती विश्व व्यक्ती, असा तो विश्वपुरुष. म्हणजे अशा सुंदर कल्पनांमधून निसर्गाची समग्रता, निसर्गातलं चैतन्य, निसर्गाची निर्मिती क्षमता, निसर्ग, मनुष्य, निसर्ग आणि विविध निसर्गाचे अन्य घटक यांच्यातला एक अन्योन्य आश्रित भाव आहे, अन्योन्य आधार असलेला भाव आहे. तो शोधण्याचा प्रयत्न आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये दिसतो. आणि म्हणून हे व्यापक चिंतन आपल्या भावनांना अधिक व्यापक करतं, आपल्या बुद्धीला अधिक व्यापक करतं. आणि खरं आपल्या व्यक्तित्वाचा विकास हा आपल्या भावना आणि आपले विचार अधिक व्यापक होण्यामध्ये आहे, अधिक सूक्ष्म होण्यामध्ये, अधिक तरल होण्यामध्ये. सत्वम लघु प्रकाशकम बुद्धी कशी असावी, तर ती सत्व प्रधान, तरच ती तरल होईल, तर ती वेगवेगळ्या तत्वांना प्रकाशित करेल. आपले भाव किती उदात्त असावे, तर विश्वमेकम नीडम वगैरे वैदिक वचन आपल्याला माहित आहेत. कृण्वंत विश्वमार्यम, सर्व विश्व आपण समृद्ध सुसंस्कृत करूया, या अर्थाने तिथे कृण्वंत विश्वमार्यम. आर्यम हा शब्द वंश या अर्थाने आलेला नाहीये, सभ्य मनुष्य या अर्थाने तो आलेला आहे, सुसंस्कृत मनुष्य. तर आपण सगळं विश्व सुसंस्कृत करूया. कसं करूया आपण, तर आपण मनुष्य मनुष्याचे अनुबंध शोधूया, मनुष्य आणि समाजाचे अनुबंध शोधू, मनुष्य आणि राष्ट्र, मनुष्य आणि विश्व, संपूर्ण विश्व, मनुष्य आणि त्याच्या सभोवतालचा निसर्ग, ब्रह्मांड. किती व्यापक आणि वेगवेगळ्या संकल्पनांचं अतिशय विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ असं म्हणजे अस्तित्वाला धरून, सत्याला धरून असलेलं विवेचन आपल्याला या प्रकृतीच्या माध्यमातून, निसर्गाच्या माध्यमातून वैदिक ऋषींनी केल्याचं दिसून येतं. आणि म्हणून हे निसर्गाविषयीचं वैदिक चिंतन आपल्याला पदोपदी खूप काही शिकवून जात असतं. म्हणजे आपण खरं तर वैदिक वाङ्मयाचा विचार करत असताना निसर्ग, मानव आणि निसर्गातून उत्पन्न झालेल्या देवता या पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की निसर्गातले जे वेगवेगळे तत्व आहेत त्यामध्ये मनुष्याने उदात्त भाव शोधल्याचं आपल्याला दिसून येतं. की निसर्गातले तत्व किती उदात्त आहेत, कोणकोणते आहेत ते, तर सूर्य, चंद्र, तारे, प्रातःकाल, संध्याकालीन आकाश, वीज, मेघ, वन, वृक्ष, वर्षा, पशुपक्षी, समुद्र, नद्या, प्रकाश, अंधकार, भूमी, या दृश्यांचा बोध जेव्हा मनुष्याला प्रकृतीच्या रूपामध्ये होतो तेव्हा या प्रकृतीच्या घटकांमध्ये व्याप्त सत्ता कोणती आहे, व्याप्त ऊर्जा कोणती आहे, व्याप्त तत्व कोणतं आहे, त्याचा शोध म्हणजेच इंद्र, वरुण, वायू, सविता, उषस, अग्नी, रुद्र, पृथ्वी, विविध नद्या या देवतांच्या रूपामध्ये तो शोध आकारास आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वेद म्हणजे ज्ञान आहे, वेद म्हणजे मनुष्याच्या अंतरचेतनेने, ज्ञान चेतनेने घेतलेला या प्रकृतीचा वेध आहे, तिचं केलेलं अन्वेषण आहे, अनुसंधान आहे, संशोधन आहे. निसर्गातल्या तत्वांमध्ये व्याप्त शक्तींना शोधून त्यांना विविध देवतांच्या रूपामध्ये मांडणं हे म्हणजे फार वेगळं आणि अलौकिक संशोधन आहे.
आज आपण जेव्हा संशोधक दृष्टीने त्याच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे वेद हे मनुष्याचं संशोधन आहे, मानवी बुद्धिमत्तेचा केवढा उत्कृष्ट आविष्कार आहे. आणि ती मानवी बुद्धिमत्ता मानवी गुणदोषांनी युक्त नाहीये. मनुष्य ध्यानावस्थेमध्ये, चैतन्य स्थितीमध्ये या विविध निसर्ग रूपांमध्ये विद्यमान असलेल्या चैतन्य शक्तीचा शोध घेतो आणि त्यातनं हे सगळं वैदिक साहित्य उत्पन्न होतं, निर्माण होतं असं आपल्याला दिसून येतं. आणि मग या देवतांमध्ये सुद्धा आपण पाहतो की गुण कोणते, कोणते अलौकिक उदात्त गुण भाव ऋषींना दिसले तर पहा, सत्य आहे, अमृत आहे, शक्ती आहे, प्रकाश आहे, ऊर्जा आहे, स्फूर्ती आहे, पराक्रम आहे, संघर्ष, आवेग आहे, संवेग आहे, तृप्ती आहे, शांतता आहे, क्षमा आहे, मैत्री आहे, सौहार्द आहे. म्हणजे कोणते गुण आपल्या अंगी असावेत, कोणते गुण आपल्या व्यक्तित्वाचा विकास करू शकतात, ते सगळे गुण निसर्गामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण आपलं अस्तित्व ही आपल्या भोवतालची प्रकृती, आपल्या भोवतालचा निसर्ग आहे. त्यात ते जसं आहे तसं स्वीकारणं म्हणजे ऋत, ती नियमबद्धता लक्षात घेणं आणि ते जसं आहे तसं स्वीकारणं, ते समजणं म्हणजेच सत्य शोधणं असा अर्थ आपल्याला त्यातनं दिसून येतो. म्हणजेच या निसर्गामध्ये सत्य, अमृत, शक्ती, प्रकाश, ऊर्जा, आनंद, शौर्य, क्षमा, मैत्री, व्यापकता हे गुण आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपण जेव्हा वैदिक साहित्याच्या माध्यमातून निसर्ग चिंतन आपण करतो, आपण ते साहित्य वाचतो, त्या संदर्भात विचार करतो, चिंतन करतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपले विचार आणि भाव या उदात्त विचारांनी आणि भावनांनी ओतप्रोत होत आहेत. ज्याप्रमाणे अंजलिस्थानी कुसुमानी वासयंती करद्वयम, हाताच्या ओंजळीत आपण फुलं घेतली की त्या हातांना गंध प्राप्त होतो त्या फुलांच्या सानिध्यामुळे. त्याप्रमाणे आपण या संस्कृत साहित्यामध्ये, विशेषतः वैदिक वाङ्मयामध्ये जे निसर्ग आणि प्रकृतीचं चिंतन आहे, ते चिंतन आपण वाचताना, त्याच्यावर आपण विचार करताना आपण सुद्धा या उदात्त भावनांनी आणि विचारांनी ओतप्रोत होतो. आणि मग आपल्याला वैदिक मंत्र, एकेका मंत्राचे अर्थ आपल्याला आपल्या जीवनाशी जोडून सांगता येतात, जोडून बघता येतात. संगच्छध्वम संवदध्वम समो मनंसी जानताम. मग लक्षात येतं की कोणतंही कार्य करताना आपण सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे, एकत्रितपणे उद्घोष केला पाहिजे. समो मनंसी जानताम, आपण सगळे मनाने एक होऊया. आपण वेगवेगळ्या संस्थांच्या रूपाने अनेक सामाजिक गण एकत्र आलेलो असतो. शिक्षण संस्थेमध्ये, अन्य सामाजिक कार्यांमध्ये, कुटुंबामध्ये, राष्ट्रकार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की समूहाच्या रूपामध्ये आपण कार्य करतोय. मग तिथे कोणतं सूत्र आहे? समो मनंसी जानताम संगच्छध्वम संवदध्वम, नाही का? मग हे ऐक्य आपल्याला कुठे दिसतंय? तस्मै देवाय हविषा विधेम, कोणतं तत्व आहे बरं हे, जे या सृष्टीमध्ये अंगी रूपामध्ये व्यक्त झालंय? म्हणजे भूमी हा त्याचाच घटक आहे, समुद्र हा त्याचाच घटक आहे, अंतरिक्ष हा त्याचाच घटक आहे, सूर्यचंद्र त्याचेच नेत्र रूप आहेत. मग एवढ्या समग्र सृष्टीमध्ये जर अंगी भाव असेल, अवयवी भाव असेल, ही संपूर्ण सृष्टी जर एकरूप एक रस असेल, तर मनुष्याच्या समुदायामध्ये, कुटुंबामध्ये असा वेगवेगळा तुटलेला कसा काय बरं तो नाही असणार. म्हणजेच आपल्याला मनुष्याला मनुष्याशी जोडणारं, मनुष्याला समाजाशी जोडणारं, राष्ट्राशी जोडणारं, विश्वाशी जोडणारं आणि संपूर्ण प्रकृतीशी, ब्रह्मांडाशी जोडणारं हे तत्व आपल्याला वेदामध्ये कळतं. त्या अर्थाने म्हणजे ज्ञान देतो. मॅडम जी स्क्रीन दिसत नाही, काय झालंय? आपला फोटो दिसत नाही, स्क्रीनवर दिसत नाही का? आपण आता दिसतेय का?
मॅडम कंटिन्यू करा मॅडम, दिसतंय, कंटिन्यू करा. दिसतंय का? हो. ओके. म्हणजे वेदातल्या निसर्गाचं स्वरूप पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की आपण व्यष्टी आणि समष्टी या दोन संकल्पनांच्या माध्यमातून मनुष्य आणि समग्र सृष्टी यांचा वेध आपण घेतो. आणि मनुष्याने ज्या देवतांचं स्तवन केलेलं आहे त्या वैदिक देवता निसर्गाचंच रूप आहेत. आणि अनेकदा या ठिकाणी निसर्ग तत्वांचा उपयोग तत्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी सुद्धा उपनिषदांमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. एक पद्य या संदर्भात सांगते. द्वा सुपर्णा सयुजा सखया समानं वृक्षं परिशस्वजाते तयोः एकः पिप्पलं स्वादवत्ती अन्यः अभिचाक्षिते. एका वृक्षावर बसलेल्या दोन पक्ष्यांच्या माध्यमातून जीवात्मा आणि परमात्मा या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. एक पक्षी काय करतोय? शांत बसलाय, फक्त निरीक्षण करतोय. आणि दुसरा पक्षी काय करतोय? त्या वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्यांवर तो जातोय आणि वेगवेगळी फळं चाखून बघतोय. एकच वृक्ष आहे, त्याला अनेक फळं असली तरी ती फळं समान आहेत, पण तो पक्षी काय करतोय? ती वेगवेगळी फळं चाखून बघतोय. त्याच्या दृष्टीने ती वेगळी वेगळी फळं आहेत. तो जीवात्मा आहे. आणि जे आत्मतत्व आहे, जे चैतन्यमय तत्व आहे, म्हणजे दुसरा पक्षी, तो काय करतोय? अभिचाकशीती, फक्त निरीक्षण करतोय. तो तटस्थ आहे. कॅमेरा बंद केलाय का? काय कॅमेरा बंद केलाय का? तुम्ही दिसत नाहीये. नाही, कॅमेरा तुमच्या नेटवर्कचा इश्यू आहे. राऊत सर, तुमच्या नेटवर्कचा इश्यू आहे. नाही, इथं दिसतंय ना सर. नाही, इथं माझ्याकडे रेकॉर्डिंग क्लिअर होतंय. कंटिन्यू मॅडम, कंटिन्यू करा तुम्ही. ओके. मॅडम दिसतोय का? हा, मॅडमचं क्लिअर दिसतंय सगळं. तुमचंच हा, नाही इथं दिसत. दिसत नाही. ठीक आहे मॅडम, कंटिन्यू. आज आपल्याला बघायचं नसलं तरी तत्वज्ञान सांगताना सुद्धा निसर्ग उपमानांचा वापर अतिशय खुबीने केल्याचं आपल्याला दिसून येतं. वैदिक वाङ्मयानंतर आपण रामायणातल्या निसर्ग वर्णनाकडे वळूया. वेदांमध्ये जी निसर्ग वर्णनाची परंपरा उगम पावली ती रामायण, महाभारत, कालिदास, भास, भवभूती अशा सर्व कवींच्या काव्यामध्ये आपल्याला दिसून येते. रामायणाचा उद्भव हाच एका निसर्ग दृश्याच्या पार्श्वभूमीवर झालेला आहे. तमसा नदीच्या तीरावर एक क्रौंच युगुल सर, तुमचा इश्यू विहार करीत असतो आणि त्यावेळी व्याधाचा बाण लागून त्यातील पक्षी तडफडत भूमीवर पडतो आणि ते दृश्य बघून वाल्मिकींचं मन करुण्याने भरून येतं. आणि त्यांच्या मुखातून जो श्लोक अनुष्टुप छंदामध्ये प्रस्फुटित होतो तो रामायणाच्या कथेचा उगम आहे. मा निषाद प्रतिष्ठाम त्वम अगमः शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनाद एकम अवधीहि कामम्. अनुष्टुप छंदातला हा श्लोक वाल्मिकींच्या मुखातून जेव्हा प्रस्फुटित झाला त्याला प्रेरणा एका निसर्ग दृश्याचीच होती. म्हणजे तमसेच्या तीरावर क्रौंच युगलातील एकाचा झालेला निषादाने केलेला वध बघून त्यांच्या मुखातून हा कारुण्याने ओतप्रोत असलेला श्लोक प्रस्फुटित झाला आणि पुढे रामायणाची रचना झाली. म्हणजे रामायणाचा प्रेरक सुद्धा निसर्ग आहे. वेदांचा प्रेरक जसा निसर्ग आहे, रामायणाचा प्रेरकही निसर्ग आहे. त्यामुळे रामायणामध्ये तर आपण पाहतो की अगदी निसर्ग दृश्यांची बहारीनं वर्णनं आपल्याला पदोपदी दिसून येतात. एका ठिकाणी वर्षा ऋतूच्या आगमन प्रसंगी ग्रीष्माने तप्त झालेल्या भूमीवर जेव्हा पर्जन्याच्या धारा वर्षतात त्या प्रसंगाचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. सीतेव शोक संतप्ता मही बाष्पम विमुच्यती. पहिला पाऊस पडल्यानंतर तापलेली जी भूमी आहे त्या भूमीतून सुद्धा ज्या वाफा निघतायत
त्याचं वर्णन कसं केलंय पहा. शोक संतप्ता सीतेव मही बाष्पम विमुंचती. शोकाकुल झालेल्या सीतेप्रमाणे ग्रीष्म ऋतूने तप्त झालेली मही म्हणजे भूमी, तिच्यावर पर्जन्याचे बिंदू पडल्यानंतर ती सुद्धा बाष्प म्हणजे अश्रू ढाळते. असं वर्णन करुण रसाने ओतप्रोत असलेलं हे वर्णन खरं तर एका निसर्ग दृश्याचं केलंय, पण त्या ठिकाणी सीतेचा शोक अभिव्यक्त केलेला. म्हणजे निसर्ग घटकांचा काव्यातील रसभावांच्या अभिव्यक्तीसाठी, वेगवेगळ्या विचारांच्या अभिव्यक्तीसाठी, कलात्मक मांडणीसाठी कसा खुबीने उपयोग करून घेतलाय हे आपल्याला यातून दिसून येतं. पंपा सरोवराचं वर्णन सुद्धा अतिशय सुंदर आहे. खरं तर पंपा सरोवराच्या ठिकाणी राम सीतेच्या वियुक्त अवस्थेमध्ये आलेला होता. सीतेचं अपहरण झाल्यानंतर तिचा शोध घेत राम निघाला आणि राम एवढा शोकाकुल झालेला होता की त्याच्या डोळ्यातून निरंतर अश्रुधारा ओघळत असायच्या. आणि एक अश्रू आल्यानंतर तो ओघळून दुसरा अश्रू येण्याच्या अगदी निमिषापेक्षाही कमी म्हणजे क्षणापेक्षाही कमी असलेल्या कालावधीमध्ये राम ते पंपा सरोवराचं दृश्य बघतो असं वर्णन आपल्याला दिसून येत. म्हणजे किती कमी कालावधीमध्ये रामाने ते पंपा सरोवर पाहिलंय, पण कुठेतरी त्याचीही स्मृती त्याला आहे. आणि तेव्हा सांगताना तो असं म्हणतो की फार कमी कालावधीत मी पाहिले. केवढं सुंदर ते पंपा सरोवर, पण राम जेव्हा त्या प्रदेशात होता तेव्हा त्याच्या डोळ्यातून निरंतर अश्रुधारा उघळत होत्या. आणि म्हणून ते पंपा सरोवर पाहण्याचं भाग्य त्याला लाभलं नाही, पण जेवढं पाहिलं तेवढं मात्र एका निमिषामध्ये त्यांनी ते पाहिलं आणि त्याचं वर्णन आपल्याला दिसून येत. उत्तर रामचरितामध्ये सुद्धा हाच प्रसंग भवभूतीने खूप सुंदर रंगवलेला आहे. महाभारतात सुद्धा निसर्गाचं वर्णन आहे, पण निसर्ग आणि मनुष्य यांची एकरूपता जशी आपल्याला रामायणात दिसून येते तशी ती महाभारतामध्ये दिसून येत नाही. श्रुत्वा अरण्ये विलापितम मम एष मृगराट स्वयं याति एताम मृष्ट सलिलाम आपगाम सागरम गमाम. माझे विलाप ऐकून सुद्धा हा सिंह नदीकडे जातो आहे. म्हणजे माझ्या विलापांनी त्याला काही फरक पडत नाही असं वर्णन दमयंती एका प्रसंगामध्ये करते. म्हणजेच निसर्ग आणि मनुष्य हे आपापल्या गतीने पुढे जात आहेत असं चित्र आपल्याला महाभारतात दिसतं. पण रामायणात ते वेगळं आहे. निसर्ग आणि मनुष्य एकमेकांचा हात धरून पुढे जातात. कालिदासाच्या भवभूतीच्या साहित्यातही निसर्ग आणि मनुष्य एकमेकांचा हात धरून पुढे जात आहेत. वेदात तर ते एकरूप एकरस आहेत. आपल्या अस्तित्वाचा शोधच मनुष्य निसर्गामध्ये घेत असल्याचं आपल्याला वैदिक वाङ्मयात दिसून येतं. कालिदासाचं साहित्य हे तर निसर्गाच्या वर्णनांनी खूप सुंदर आणि आनंददायी झालंय. अश्वघोषाच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा निसर्ग हा आपल्याला तशाच रूपामध्ये दिसून येतो. खरं तर वेळेची मर्यादा आहे आपल्याला, म्हणून दोहोंच्याही साहित्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे. पण महादेवी वर्मांच्या एका वाक्यामध्ये मी या दोहोंनी निसर्गाचा उपयोग कसा करून घेतला ते सांगते. खरं म्हणजे अश्वघोष हा वैदिक पंडित आणि बौद्ध कवी होता. अश्वघोषाने बुद्धचरितम सौंदरनंद ही महाकाव्य रचली. त्यामध्ये निसर्गाचं अतिशय नितांत सुंदर वर्णन त्यांनी केलंय. निसर्ग आणि काव्यातील व्यक्ती यांचं सुद्धा समरस वर्णन त्यांनी केलंय. खरं तर एकीकडे असं म्हटलं जातं की जन्मतःच निसर्गाला दुःखमय आणि सौंदर्याला भ्रांतिमय मानणाऱ्या अश्वघोषाने निसर्ग सौंदर्याचं वर्णन मात्र बहारीने केलंय. आणि दुसरीकडे कालिदास कसा आहे, तो जीवनाला आनंदमय मानतो आणि सौंदर्याला सत्य मानतो. म्हणजे अश्वघोष आणि कालिदास या दोहोंचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. अश्वघोष हा निवृत्तीपर आहे आणि कालिदास हा प्रवृत्तीपर. पण एकीकडे तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता सौंदर्य ही भ्रांती आहे आणि कालिदासाच्या दृष्टीने पाहता त्याच्यासाठी सौंदर्य हे सत्य आहे.
पण दोन्ही कवी निसर्गाचा उपयोग आपल्या काव्यामध्ये असा काही करतात की असं वाटावं की निसर्ग वर्णनांमध्ये दोघं जण एकमेकांचे बंधू सोदर झाले. म्हणजे जीवनाकडे बघण्याचे तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन वेगळे असतील, पण प्रकृती मात्र ती प्रकृती जशा रूपामध्ये आहे तशीच या दोघांनी सुद्धा दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे निवृत्ती प्रवृत्तीपर असलेला हा निसर्गाच्या माध्यमातून विकसित होणारा काव्याचा प्रवाह पाहणं हे सुद्धा खूप आनंददायी आहे. म्हणजे बौद्ध तत्वज्ञान शिकताना येणाऱ्या निसर्गाचे संदर्भ आणि जीवन आनंद आहे आणि सौंदर्य सत्य आहे असं मानून सुंदर वर्णन करणारा कालिदास त्याच्या साहित्यातला निसर्ग हे एक सुंदर सुमेळ असं या दोन्ही साहित्यांचं अवलोकन करताना आपल्याला निसर्गाचं रूप दिसून येतं. शकुंतलाच्या संदर्भात रवींद्रनाथ टागोरांनी असं म्हटलंय की कालिदासाच्या साहित्यामध्ये निसर्ग हा जणू काही पात्र रूपाने आलेला आहे. म्हणजे निसर्गाला वेगळं करताच येत नाही कालिदासाच्या साहित्यातून. निसर्ग हा त्या कथानकामध्ये जणू काही एखादं पात्र आहे. कुमार संभवामध्ये हिमालय हा पार्वतीचा पिता आहे. अभिज्ञान शकुंतलामध्ये शकुंतला ही आश्रम कन्या आहे. त्यामुळे आश्रमातले वृक्ष, वेली, पशु, पक्षी, फुलं या सर्वांचं सानिध्य शकुंतलेला लाभलंय आणि तेच तिचे आप्तस्वकीय आहेत. म्हणून शकुंतला सासरी जाताना याती शकुंतला पतिगृहम सर्वैहि अनुज्ञायताम असं जेव्हा वाक्य म्हटलं जातं तेव्हा आपल्या लक्षात येतं की सर्वांनी तिला सासरी जाण्याची अनुज्ञा द्या बरं. हे सर्व कोण आहेत? तर वृक्ष आहेत, वेली आहेत, मृगशावक आहेत. ते वृक्षवेलींकडनं शकुंतला सासरी जाताना परवानगी मागितली जाते. तिचा पदर धरून खेचणाऱ्या मृगशावकांकडनं परवानगी मागितली जाते आणि मग तिचं वर्णन येतं की या शकुंतलेनी वृक्षवेलींना पाणी घातल्याशिवाय कधी पाण्याचा एक घोट घेतला नाही. आवडतात म्हणून कधी फुलं वेलीवरून खोडून तिने आपल्या केसांमध्ये माळली नाहीत किंवा त्याची आभूषणं करून घातली नाहीत. वृक्षाला जेव्हा पल्लवी फुटत असे, फुलं फुलत असत, तेव्हा जणू काही जन्मोत्सव साजरा व्हावा तसा आनंद तिला व्हायचा. असं सुंदर वर्णन आपल्याला कालिदासाच्या शाकुंतलामध्ये दिसून येतं. भवभूतीच्या उत्तर रामचरितामध्ये, भासाच्या काव्यामध्ये हाच निसर्ग वर्णनांचा प्रवाह आपल्याला पुढे गेल्याचं दिसून येतं. आजच्या या संस्कृत साहित्यातील निसर्ग या वक्तव्यामध्ये मी वेदातील निसर्ग, रामायण महाभारतातील निसर्ग आणि संस्कृत काव्यातील निसर्ग यांचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. वेदातील निसर्गाविषयी अधिक बोलले त्याचं कारण हे होतं की खरंच वैदिक देवतांचं अधिष्ठान हे निसर्गामध्ये आहे हे आपल्याला या माध्यमातून कळावं. त्याचबरोबर काव्य, मानव आणि निसर्ग यांचे संबंध अनुबंध कसे आहेत, सौंदर्य दृष्टीचा विकास हा निसर्गाच्या पार्श्वभूमीवर कसा झालाय आणि संस्कृत कवींनी निसर्ग आणि मनुष्याचे अनुबंध कसे भावविभोर केलेत हे आपल्याला या माध्यमातून कळावं या हेतूने मला दिलेल्या वेळेमध्ये मी बोलले. आज आपल्या व्याख्यानमालेचा समारोप आहे हे मला डॉक्टर भारती मॅडम आणि राऊत सरांनी दोघांनी सांगितलं आणि खरं तर त्यांनी इथे मला आमंत्रित केलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते, दोघांचेही आभार मानते. अणदूर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राऊत सर आणि भारती मॅडम हे अतिशय त्याला आपण म्हणूया एखाद्या तपस्येसारखं वेगवेगळे उपक्रम घेत ग्रामीण भागामध्ये संस्कृत रुजवण्याचं काम, विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षणासाठी प्रेरित करण्याचं काम किती आस्थेने करतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. अनेक विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात आणि अतिशय कौतुकाने, आनंदाने
ज्याप्रमाणे आपल्या मातापित्यांविषयी सांगावं त्या पद्धतीने विद्यार्थी या दोन्ही प्राध्यापकांविषयी सांगत असतात. आणि खरंच अतिशय समर्पित व्यक्तित्व असलेले राऊत सर, अतिशय समर्पित आणि अत्यंत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉक्टर सुरेखा भारती मॅडम, या दोघांना तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था, या सर्वांना मी धन्यवाद देते. आणि समारोपाकडे आपण जात आहोत. खरं तर मी आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये बघितलं, अतिशय विद्वज्जनांनी वेगवेगळ्या विषयांना या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेला आहे. संस्कृत भाषेची महती असेल, संस्कृत भाषेचे विशेष असतील, यज्ञविचार असेल, गुरुकुल पद्धती असेल, कालिदासाचं लघुत्रयी असेल, असे अनेक विषय आपण गेले 7 दिवस ऐकताय. आणि त्यामध्ये प्रकृती, मनुष्य आणि काव्य या संदर्भात आज मला बोलण्याची संधी मिळाली. खरंच अशा सारख्या उपक्रमांमधून आपल्याला वेगवेगळ्या विद्वानांचं चिंतन ऐकता येतं. आपल्यापासून काही तास अंतरावर असलेल्या औरंगाबाद मधून आम्हाला सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेता आला. आम्हालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. आणि संस्कृतची महती जी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत, संस्कृतच्या रसिकांपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल खरं मला आनंद वाटतो. आता कौतुक करण्या इतपत मी मोठी नाहीये, माझ्यापेक्षा दोघेही सिनियर आहेत. पण हे जे उपक्रम आपण करता, या उपक्रमांमधून संस्कृत विषयीची आवड वाढते, संस्कृत विषय रुजतो आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आपण किती खुबीने करून घेतो. आपल्या समोर येणारा काळ कठीण असेल, आपल्याला अनुकूल असेल, पण आपण काम करत राहतो. हे याच्यातनं दिसून आलेलं आहे की प्रतिकूलता असतानाही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेकानेक लोकांपर्यंत संस्कृत पोहोचवण्याचा भारती मॅडम आणि राऊत सरांचा आणि महाविद्यालयाचा हा जो प्रयत्न आहे, हा खरंच खूप कौतुकास्पद आहे. या माध्यमातून जे विचार रुजलेत, ते विचार आपण नेहमी आपल्या जवळ सांभाळणं, एवढंच मी या समारोप प्रसंगी सांगू इच्छिते की संस्कृत भाषा ही ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान या सर्वांची भाषा आहे. म्हणजे कुठल्याही कलेचे आपण जर ग्रंथ बघितले तर संस्कृत आहेत. म्हणजे नृत्य असेल, नाट्यकला असेल, संगीत कला असेल, वास्तुकला असेल, याचे मूलभूत ग्रंथ संस्कृत. गणित असेल, रसायनशास्त्र असेल, आयुर्वेद असेल, तत्वज्ञान, दर्शन वाङ्मय असेल, जैन, बौद्ध, हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ हे संस्कृत भाषेत. आताच मी जसं वैदिक पंडित असलेला पण बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी काव्य लिहिणारा अश्वघोष याचा उल्लेख केला. तर आपली संस्कृती ही सर्वांना समरसतेने एकत्रित येऊन पुढे जायला शिकवणारी संस्कृती आहे. म्हणूनच वेदातलं वचन संवो मनांसी जानताम संगच्छध्वम संवदध्वम हे महत्वाचे आपल्याला वाटतात की आपण खरंच संपूर्ण विश्व एक घरटं मानून जगणारे लोक आहोत. आपल्यामध्ये संप्रदाय किंवा अन्य भेद आपल्यामध्ये नाहीये. आपण या समग्र सृष्टीचं एक तत्व आहोत. त्यामुळे अत्यंत वैविध्यपूर्ण ग्रंथ असलेली संस्कृत भाषा ही आपल्या जीवनाला समृद्ध करणारी आहे, आपल्या विचारांना व्यापक करणारी आहे, आपल्याला अनेकांशी जोडणारी आहे, ही तोडणारी नाही. तर आपण व्यापक होऊया, अधिकाधिक उत्तमोत्तम ग्रंथ वाचूया, विचारांनी आपण खूप पुढे जाऊया, उन्नत होऊया, त्या माध्यमातून आपल्या व्यक्तित्वाचा विकास करूया, त्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाचा असेल, आपल्या कुटुंबाचा असेल, आपल्या राष्ट्राचा असेल, अखिल मनुष्य जातीचा, विश्वाचा असेल, आपण विकास साधण्याचा प्रयत्न करूया, आपण जोडत जाऊया. त्या अर्थाने जे विचार या सप्ताहाच्या माध्यमातून आपण घेतले, ते आपले विचार हे जिवंत ठेवा. हे विचार जर जिवंत राहिले, ते तेवत राहिले, तर आपल्याला आपला जो पुढचा सगळा आयुष्याचा प्रवास आहे तो सुखकर होईल. हे तेवणारे विचार हा आपल्यासाठी एक दीपस्तंभ असेल, हा दीप असेल, आणि त्याला प्रकाशित करण्याचं काम हे आपणच करायचं.
आणि या कामी आपल्याला आपले गुरुजन वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या, स्वतः अध्ययन करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि पुढे जात राहा. आपण सुरुवातीला काही जणांनी या ठिकाणी मंगल प्रार्थना म्हटली. तर अशा प्रकारे उत्साहाने तुम्ही या उपक्रमात सहभागी झालेला आहात सर्वजण. आपला उत्साह, संस्कृतचं अध्ययन, आपली संस्कृत साहित्यावरची निष्ठा, गुरूंवरची निष्ठा हे जर आपण कायम ठेवलं तर मला वाटतं आपल्याला अवघड काही नाहीये. उत्तम विचार आपल्या जवळ आहेत, उत्तम मार्गदर्शक आपल्या जवळ आहेत, अतिशय उपक्रमशील अशा महाविद्यालयात तुम्ही शिकता. त्यामुळे या निमित्ताने मी तुम्हाला हेच सांगेल की संस्कृतातले उत्तम उत्तम विचार घेऊन पुढे जा. आपणा सर्वांना शुभेच्छा आणि पुनश्च आपण माझे विचार ऐकले त्याबद्दल धन्यवाद. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाशी, आपल्या संस्कृत विभागाशी जोडण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवादः महोदया. कृतार्था वयम् अद्य भवत्या एतद् मार्गदर्शनम् अतीव समीचीनं. वैदिकवाङ्मयस्य लौकिकवाङ्मयस्य च वर्णनं सुन्दररीत्या कृतवती भवती. अमूल्यं कालं दत्त्वा वयं सर्वे अनुगृहीता. इदानीम् अहं डॉक्टर सत्येन्द्र राउत महोदयं प्रार्थये यत् अस्य कार्यक्रमस्य साप्ताहिकं यत् उपक्रमम् अस्माभिः चालितं तस्य किञ्चित् वर्णनं करोतु, तथा च महोदयायाः कृतज्ञतां प्रकटयतु. धन्यवाद. डॉक्टर क्रांती गवारे मॅडम जी, आपण आम्हाला खूप उत्तम प्रकारे प्रेरणा दिलेली आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर संचलित जवाहर महाविद्यालय आणि संस्कृत विभागाच्या वतीने आपले हार्दिक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो, परंतु यावर्षी कोरोनामुळे आम्हाला ऑनलाईन संस्कृत सप्ताह समारोह घेण्यासाठी डॉक्टर उमाकांतजी चैनशेट्टी सरांनी आम्हाला थोडस प्रेरित केलेलं आहे. तेव्हा शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर संचलित जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंदूर संस्कृत विभाग आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गीय सीना आलुडे गुरुजी यांना समर्पित केलेला ऑनलाईन संस्कृत सप्ताह समारोहाचा आज समापन दिवस आहे. तर या सप्ताहात बद्दलची माहिती मी आपणास थोडक्यात सांगतो. रविवार दिनांक 22/8/21 रोजी नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या संस्कृत सप्ताह समारोहाचे उद्घाटन माननीय प्राचार्य सदाविजय आर्य आंतरभारती पुणे यांच्या हस्ते झालेले असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री रामदादाजी आलुरे सरपंच ग्रामपंचायत अंदूर हेही लाभले. तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टर उमाकांतजी चैनशेट्टी सर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आम्हाला पहिल्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार 23/8/21 रोजी डॉक्टर CG विजयकुमारजी कुलगुरू यांनीही सप्तविशेषा संस्कृत भाषा या विषयावरती आम्हाला खूप अनमोल असं मार्गदर्शन त्यांनीही केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आमचे विद्यार्थी, आमचे प्राध्यापक, श्रोतेगण सर्वच खूपच आनंदित झालेले आहेत. सर्वांना खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. मंगळवार दिनांक 24/8/21 रोजी डॉक्टर सोनियाजी आर्या विश्वविद्यालय दिल्ली यांनीही आधुनिक परिप्रेक्ष्य में गुरुकुलीय शिक्षा प्रणाली की उपादेयता या विषयावरती प्राचीन शिक्षा प्रणाली आणि आधुनिक शिक्षा प्रणालीमध्ये काय अंतर आहे आणि आधुनिक शिक्षा प्रणाली ही किती घातक आहे आणि गुरुकुल शिक्षा प्रणाली
हे सध्याच्या समाजासाठी किती उद्धारक किंवा किती उन्नतीकारक आहे हे त्यांनी आपल्या शब्दवैभवातून मांडलेलं आहे. त्यानंतर बुधवार 25/8/21 रोजी आमच्याच महाविद्यालयातील विद्यार्थी परंतु सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलेज बीड येथे संस्कृत विभाग म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर सचिन कल्ले सर यांनीही कालिदास लघुत्रयी याविषयी त्यांनी सविस्तर आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे खूप छान प्रकारचे व्याख्यान झालेलं आहे. तसेच गुरुवार दिनांक 26/8/21 रोजी मीटिंग चालू आहे जरा. मी स्वतः डॉक्टर सत्येंद्र राऊत, माझा विषय संस्कृत कान्य भाषाओं पर प्रभाव याविषयी मी माझे थोडेसे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि माझ्याबरोबरच सहकार्य करत असलेले आमच्या विभागातील खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचलन करणारे आणि संयोजिका डॉक्टर सुरेखाजी भारती यांनीही पंच महायज्ञाचा जो काही प्रभाव आहे आणि पंच महायज्ञाचे काय फायदे आहेत त्याबद्दलची त्यांनी पण खूप सविस्तर माहिती सांगितलेली आहे. शुक्रवार दिनांक 27/8/21 रोजी डॉक्टर विद्याबंधूजी शास्त्री SK कॉलेज कोलेविरा जिल्हा सिमडेगा झारखंड यांनीही तेथून आमच्यासाठी अमूल्य असा वेळ दिलेला आहे आणि त्यांनीही संस्कृत साहित्य की महत्ता अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत आम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना सांगितलेले आहे. आणि आज शनिवार दिनांक 28/8/21 रोजी डॉक्टर कांती व्यवहारे मॅडम जी संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी तर अत्यंत सुंदर सौम्य अशा भाषेमध्ये संस्कृत साहित्यातील निसर्ग या विषयावरती सविस्तर असं मार्गदर्शन, सखोल असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्यासारख्या प्राध्यापकांना त्यांनी खूप अत्यंत सहज सोप्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केले आहेत आणि आम्हाला चांगल्या प्रकारची प्रेरणा दिलेली आहे. आणि वेद म्हणजे काय, त्यानंतर प्रेणवंत विश्वमार्यम, विश्वाला आपण श्रेष्ठ बनवायचं आहे हे संस्कृत विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे, प्राध्यापकांचं कर्तव्य आहे. आणि संगच्छध्वम संवदध्वम समो मनांची जानताम अशा प्रकारची जे आपण प्रतिज्ञा करत असतो तर त्या प्रतिज्ञेनुसार सर्व संस्कृत प्रेमी सज्जन लोकांनी, विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि श्रोतेगणांनी सर्वांनीच संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आज आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. आणि दररोज किमान 60 ते 70 शब्द किमान आपण संस्कृतचे व्यवहारामध्ये आणले पाहिजेत. तर अशा प्रकारे अनेक व्याख्यात्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. मी आज असं समजतो की आम्हाला जेवढी पण व्याख्याते भेटलेले आहेत सर्वांनी खूप आपल्या सुमधुर वाणीने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. व्यवहारे मॅडमजी, जसं आपण म्हटलात की आम्ही दोघेही आपल्यापेक्षा सिनियर आहोत, परंतु आपण आमच्यासाठी खूप मोठे मार्गदर्शक आहात. आपले असेच आशीर्वाद, असेच सहकार्य आतापर्यंत मिळालेलं आहे आणि यापुढेही आपले असेच सहकार्य, आपले आशीर्वाद, आपली प्रेरणा आमच्यासाठी, आमच्या विभागासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी कायमच असावेत असे मी विनंती करतो. आणि आपला स्वभाव, आपलं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, संस्कृत विभागासाठी खूप मोठं कार्य आहे. आपण आमच्यासाठी खूप अमूल्य असा वेळ दिलेला आहे. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण इथे उपस्थित झालात, आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने, प्राचार्याच्या वतीने, संस्कृत विभागाच्या वतीने आपले परत एकदा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो.